हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं यशवंत औद्योगिक वसाहत, चांदी कारखानदार असोसिएशन आणि पैसा फंड बँकेच्या वतीनं हुपरी भूषण य.रा. नाईक यांच्या 29व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त व्याख्यान पार पडलं. भरकटलेली तरुणाई आणि आई बाप समजून घेताना या व्याख्यानातून सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी आई वडिलांच्या त्यागाची, प्रेमाची आणि मुलांप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेची जाणीव करून दिली. त्यांच्या हृदयस्पर्शी आणि भावनिक मांडणीमुळे संपूर्ण सभागृह भारावून गेलं होतं. हुपरी भूषण य.रा. नाईक यांच्या स्मरणार्थ व्याख्यान घेण्यात आलं. व्याख्यानाला चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष दिनकर ससे, पैसा फंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे, ज्येष्ठ संचालक विलास नाईक, यशवंत औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष अर्चना तराळ, पैसा फंड बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी प्रत्येकाच्या बालपणातील आठवणी जाग्या करत लहानपणी आई किंवा घरातील कोणीतरी रागावलं की आपण वडिलांची वाट पाहत बसायचो. वडील घरी आल्यानंतर त्यांच्या गळ्यात पडून तक्रारी सांगायचो. त्यावेळी बाप हा मुलांचा पहिला सुपर हिरो असायचा. मात्र जसजसं वय वाढत जातं तसतसं हीच मुलं आईवडिलांपासून दूर जातात. त्यांच्या भावना, त्याग आणि प्रेम समजून घेण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आई वडील मुलांसाठी आयुष्यभर संघर्ष करतात. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांचं शिक्षण, करिअर आणि सुखासाठी झटतात. मात्र काही मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी त्यांना एकटं सोडलं जातं. अशा मुलांच्या वागणुकीवर हंकारे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचं आवाहन हंकारे यांनी केलं. या व्याख्यानाला विद्यार्थी, युवक, पालक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती. डॉक्टर वसंत हंकारे यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीनं उपस्थितांना खिळवून ठेवल्यानं अनेक श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर ससे, शिवाजी पाटील, यशवंत औद्योगिक वसाहतीचे चेअरमन संजय माने यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.